कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या निस्वार्थ सेवाधर्माचा दीप अखंड तेवत ठेवत समाजसेवेचे व्रत अंगीकारत वसाहत नागरवाडीला इंद्रभुवनाचे वैभव बहाल करणारे सेवावर्ती श्री बापूसाहेब देशमुख यांचा सेवायज्ञाला सलाम करणारा 76वा अभिष्टचिंतन सोहळा श्री क्षेत्र नागरवाडी येथे उत्साहात संपन्न झालाय। प्रामुख्याने या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत गाडगेबाबांच्या मूर्तीचं पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली आहे। त्यानंतर संचालक सागर देशमुख यांनी प्रास्ताविकातून सेवावर्ती बापूसाहेब देशमुख यांच्या सेवा साधनेतून गेल्या 35 वर्षांपासून अहोरात्र घेतलेल्या कष्टातून नागरवाडी इंद्रभुवनाच्या विकासाची जी भव्य वाटचाल घडली ती उपस्थितांसमोर त्यांनी प्रभावी शब्दात विशद केली। इंद्रभुवन केले नागरवाडीचे, बापूंचे झाले सार्थक या जन्माचे या भावस्पर्शी गीताच्या सुमधुर सुरात संस्थेचे सेवक, विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत सेवावर्ती बापूसाहेब देशमुख यांचे शाल, श्रीफळ व पुष्पवर्षाव सोबत विशेष अशा 76 दिव्यांची आरास करून हृदयस्पर्शी सेवा गौरव सत्कार करण्यात आलाय। दरम्यान उपस्थितांच्या डोळ्यात कृतज्ञतेची भावना आणि वातावरणात सेवाभावाची ऊब स्पष्ट जाणवत होती। या प्रसंगी जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखळे यांनी बापूसाहेब देशमुख यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात। या सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे 1 जानेवारी रोजी वाढदिवस असलेल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सामूहिक वाढदिवस सोहळा सुद्धा घेण्यात आलाय। संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना नवीन व सुंदर ड्रेसचं वितरण करण्यात आलं, तसेच केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। या अभिष्टचिंतन सोहळ्यास खासदार बळवंत वानखडे, प्रहार शेतकरी संघटनेचे मंगेश देशमुख, विस्तार अधिकारी कांचन रोंगरे, रवी साखरकर, विजय खिराळे, धर्माळे साहेब, दानशूर सुखदेव शेठ भुतडा, ज्येष्ठ समाजसेवक बबनराव दाभेराव, व्यवस्थापक प्रशांत देशमुख, संचालक सागर देशमुख, व्यवस्थापक प्रकाशभाऊ महात्मे, संचालक गजाननराव देशमुख, समाजसेवी गजानन जवंजाळ यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।